नात्यातल्या याच्याशी लग्न करा, शेतकरी येतो. हा तुमच्या नात्यातला आहे, शेतकरी आहे. शेती शिल्लक राहिली का आता त्याच्याकडे काही? काय बोलू नको, नाही तर तुझ्या असलं पाईप मध्ये मीठ टाकेन. मीठ नको. वास विषय ठरला आता. हिचं लगीन आपण शानादा बरोबर लावायचं. बोलवा शानादाला. मीटर लावलंय. तू आलायस? ते सेम दिसतात ना टीव्हीतल्या शानादा सारखे. शेतकरी आहे ना. हा खूप खूप बरं झालं, खूप बरं झालं. आता माझ्या कुंडीत टाकायला मला गांडूळ मिळतील. काय शेतकऱ्याचा मित्र असतो ना गांडूळ, याचे मित्र येतील ना घरी, कुंडीत टाकेल त्यांना. बघा तुम्ही भाडं कमी द्या पण शिवी देऊ नका. हे आपलं शानादा गायकवाड कोल्हापूरला असतो मी. शारदा, आज तुमच्या निमित्तानं आज तुम्ही घरी आलात आणि गावची मातीच जणू आमच्या घरी आली. हो ना, केवढी काळी माती. तुला सांगतो, याची कोल्हापूरला 100 एकर जमीन आहे. 100 एकर. सांगतोस काय? शारदा, मला एक विचारायचे, तेच जसे रानात आहेत, कसरत करतात टीव्ही मध्ये, तसे तुम्ही पण कसरत करता काय? हा म्हणजे काय, लय कसरत करावी लागते. आता इथं गाडी घेऊन यायची म्हणजे किती कसरत. आणि खड्डे किती झालेत रस्त्यात. हा खड्डे चुकवत कधी यायचे. अरे काय बाबा, कमाल. छान कसरत करता, पण खुराक काय राहते? खुराक काही नाही, ते महिन्यातून ऑइल चेंज करावं लागतं, फिल्टर चेंज करावं लागतं, बस नंतर बॉडी वॉश करावी लागते, आणि डिझेल वॉश खालून वरून, बस बाकी काय असं काय. डिझेल वॉश खालून वरून. मला हा मुलगा आवडलाय. लग्न लावून टाकूया आपण. सारखं काय लग्न लावून टाका, लग्न लावून टाका. तुम्ही इकडे या, इकडे या. आम्हाला काही प्रश्न विचारायचे. अरे कशाला शेतकऱ्याला इतके प्रश्न विचारताय? शेतकऱ्याला प्रश्न विचारायचे नसतात, ते सोडवायचे असतात. शाबास, पण त्याला विचारू दे प्रश्न. मला सांगा, तुम्ही शेतकरी आहात ना? शेतकरी आहात. टोळधाड म्हणजे काय? नाही, ते आमच्याकडे नाही. ते टू व्हीलरच्या लाईनला असतो ना आम्ही. हा तिकडे जातच नाही. तरी बरं पुणे मुंबई एक्सप्रेसला आम्हाला अलाउड नाही. आता केवढी टोळ घालतो, 230 रुपये कशी देणार? अरे काय बोलतोय? टोळधाड. बरं मला सांगा, पक्षांना हकलवायचं असेल तर काय करायचं? तर विरोधी पक्षाला मत द्यायचं, आपोआप जातात. परत आला हा माणूस. अरे काय नाटकं चालले यार तुझी? काय येडा झाला काय यार? कधीपासून वाट बघतोय याची आम्ही. काय झालं? हा शानादा आहेत ते. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? शाना? कसला शाना? हा काय करतो माहितीये का? काय? त्या घराच्या बाहेर यांनी रिक्षा लावली, पॅसेंजरला उतरतो, आज जातो, कपडे चेंज करतो, दाढी लावतो. तुमचा जो नोकर आहे ना, नोकर, त्याला पण त्यांनी बैल देऊन आणलाय बघा. बैल देऊन आणलाय. वर बघ बाळा, वर बघ. तर तुला ना सगळ्यांच्या समोर चुकून गेलो. पुरी ऐक, माझ्या नजरेत एक चांगला मुलगा आहे. आज्या. अगं, आपण एवढ्या सगळ्या आजी असताना अजून कशाला आज्या? अगं तसं नाही ग, आज्या म्हणजे अजिंक्य. फौजी होणार आहे तो. असं? हो. मला फौजीशी लग्न नाही करायचं. मला रिक्षावाल्याशीच लग्न करायचंय. अगं, रिक्षावाल्यापेक्षा सुद्धा रक्षा करणारा जास्त मोठा असतो. चांगला मुलगा आहे तो. त्याच्याबरोबर आपण लगीन करूया. ठरलं, त्याच्याबरोबर हिचं लगीन लावायचं. आज्याला बोलवा. बोला. आज्या, 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 आज्या बेटा. पर डे विश्राम, पर डे सावधान.
मला हा मुलगा आवडलाय. एक मिनिट हे पाय असा का ठेवतोय? ते ब्रेकची सवय दुश्मनाला असं चिरडून टाकतो मी. ओके ओके, मला हा मुलगा आवडलाय. ह्याच्याशी प्लीज माझं लग्न लावून द्या. चला चला चला. गप्प बस. मला हा मुलगा आवडला. काय एवढी घाई काय आहे तुला? हा त्याला आपण ओळखायचं नको, चेक कर, नाही तर तो मागचाच मुलगा आला तर परत. पाचचा नाहीये, त्याच्याकडे बंदूक आहे बघा. बंदूक आहे. अगं बंदूक काय, जत्रेमध्ये फुगे फोडण्यावाल्याकडे पण असते. सैनिक म्हणायचं का आपण? हो नाही मीच आज आहे. हो हो मी ओळखते त्याला. तुझ्या ओळखीतला आहे? हो माझ्या ओळखीतलं आहे. म्हणजे नक्की बघ, नीट बघ, तोच आहे का हा? हा हा असं काही आठवत नाही. ह्याचा लहानपणीचा एक फोटो आहे माझ्याकडे. सेम तसाच दिसतो बघा. कुठे? दाखव रे. अगं सरू आहे, ह्याच्यावरून कसं काय ओळखणार आहे? सेम आहे सेम. त्याच्या डोळ्यातली आग सेम दिसते. अगं ती डोळ्यातली आग दिसायला डोळे तरी दिसले पाहिजेत की नाही? किती बारीक आहे डोळे त्याची. ते शत्रूवर बारीक नजर ठेवावी लागते म्हणून म्हणजे सीमेकडे तुमचं एकदम बारीक लक्ष असणार. हो माझं काय, माझ्या आई वडिलांचं पण असतं. नाही तर काय, तबारावी नाही ती सीमा माझी बहीण. तुम्ही ते ट्रेनिंगला कधी जाणार आहे? ट्रेनिंग काय घेऊन बसला, लायसन पण आहे आपल्याकडे. पोस्टिंग मी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर चांगलीच पोस्टिंग करतो. असं वाईट करतच नाही. चांगली पोस्टिंग करा, खूप लाईक्स मिळतील तुम्हाला. मला तर एकदा 5 मिळाले होते. 5 लाईक कुणी दिले होते? माझ्या घरच्यांनीच. मी काय म्हणते, बस झाले ना प्रश्न, झालं ना विचारून सगळं. आता माझा लग्न लावून द्यायच्याशी, नाही तर मग तो रिक्षावाला परत येईल. लग्न अंतरपट्टा घ्या. हा. हा, घ्या जरा तिकडे. हा, घ्या. अरे हिने फेकलं. मी अंतरपट फेकलं हिने. सॉरी राहू द्या. हा घ्या, घ्या. चला चला या इकडे. पटकन. घ्या तू घ्या. म्हणा ते मंगलाष्टक म्हण पटकन. थांबा. एक मिनिट, मुलीचा मामा राहिलाय. मामा भाऊ आला. अरे काय या इकडे घ्या. PUC करतो, नंतर 2 दिवसांनी ती संपली होती. साहेब ड्रायव्हिंग लायसन बॅच. अरे मी तर हात नुसतं अभिनंदन करायला पुढे केला होता. तोंडानं बोलायचं ना तसं. कोण आहे तू? कोण जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत.